ती घटना सत्य आहे, की माझा घातपात धनंजय मुंडेने घडवून आणला होता. परंतु मी सतर्क आहे, सावध आहे, जातवान मराठा आहे. त्याच्यामुळं त्याच्यात एवढी हिंमत नाहीये, की मला तो मारू शकेल. कारण मी मरायला एवढा सस्ता नाहीये. मी सगळ्याचे पाठ फोडणार आहे. आणि असले हिजडे चाळे करणाराला तर मोजतच नाही मी. कुठं जेवणातून औषध घाल, कुठं गाडीनं ॲक्सिडेंट करून आण. यांचे तर पाठ पुरायला मी खंबीर आहे आणि खमक्यापण आहे. हे मी सिद्ध पण केलंय आणि त्यालाही कळालंय आता की त्याचं नेटवर्क किती कमजोर आहे. कारण त्याच्या नेटवर्कातून जर आम्हाला माहित्या मिळतात घातपात करणारे, तर आम्ही सुद्धा खूप पुढचे आहेत. परंतु आम्हाला काल जरा उशिरा एक गोष्ट कळाली. कारण ती सत्य आहे. त्यांनी जणू अजितदादांना, अजित पवाराला सांगितलंय, की जाऊन तिथं, की मला ह्या घातपाताच्या जरांगे पाटलाचा जो घातपाताचा प्रकार केलाय, अ, त्याच्या चौकशीपासून मला वाचवा. मला टाळा, टाळा शब्द वापरला. टाळा मला त्या चौकशीपासून जाण्यापासून. मला म्हणजे साथ द्या. अंतर्गत माहिती तुम्हाला मिळाली. हो, मला साथ द्या. मी याच्यानंतर करणार नाही. आता मी जर चौकशीला गेलो, तर मराठीचे लोकं माझ्या लोकाला मारतील. लोकांना म्हणजे ती जात नाही म्हणत. लोकं म्हणते ती लाभार्थी टोळी. याचा अर्थ 100% त्यो याच्यामध्ये आहे. कारण तो 5-7 दिवस, 7-8, 10-12 दिवस झाले त्या विषयाला आता. तेव्हापासून तो फरारच आहे. तो आता फरारच आहे त्या दिवसापासून. हेच कुटाणा करत होता तो फडणवीस साहेबाकडे जाऊन, त्याच्याकडे जाऊन. कारण ते माझ्या लोकाला मी जर चौकशीला गेलो, तर माझ्या लोकाला ते मराठी मारतील. असं म्हणतो, जात म्हणत नाहीत. त्याचा अर्थ असा आहे, की ती लाभार्थी टोळी आणि याची जात याच्यामध्ये पडत पण नाही. कारण तू काही कुटाणे करणार रोज. ते बिचाऱ्या वंजाऱ्याला मध्ये घेऊन पडतो, ओबीसीला मध्ये घेऊन पडतो. त्याच्यामुळे ती खालच्या स्तराचा शब्द वापरला आता. माझ्या लोकाला मारतेन, मराठी बुवा, मला वाचवा. दादाच्या पायावर लोटांगण घेतो जणू तो दादा, अजित पवार त्यो. त्या अजित पवाराच्या आणि त्यो ह्या पापात सहभागी व्हायला लागला तो अजित पवार, की तो आमचा गरिबाच्या लेकराचा घातपात करणार आणि त्याला सोडवण्यासाठी अजित पवार ताकद वापरणार. हेच फडणवीस साहेबाकडे म्हणला जणू तो. म्हणजे अजित पवार यासाठी ताकद वापरतायत हो, काही? वापरला. मग चौकशीला कसं काय? एवढं मोठं घटना घडवून आणतोय तो. ही लहान घटना नाहीये घातपाताची माझ्या आणि सरकार त्याला क्लीन चिट देते. हेच फडणवीस साहेबांना सुद्धा बोललाय तो, देवेंद्र फडणवीसला सुद्धा. बरं. आता मग आता त्याला याच्यातून टाळा चौकशीतून. तुम्ही असे लोक सोडणार. संतोष भैयाच्या हत्याकांडातून खून केला संतोष भैयाचा, त्यातून तुम्ही सोडलं. महादेव मुंडेच्या प्रकरणातून तुम्ही सोडलं. ते बापू आंधळेच्या प्रकरणात हे सगळ्या प्रकरणात हे शेकडो. तुम्ही सोडून देणार. आज माझा घातपाताचा विषय केला त्यानं. त्याची ती स्टाईल आहे काम करायची, की त्यांचे ज्याचा खून करायचा त्याच्या जवळचे लोक वापरायचे. अशी तिची पद्धत आहे आणि म्हणाल ते त्यांचेच आहेत. बेट्या मुंड्या, तू माझ्या नाद लागलेला आता एवढं ध्यानात ठेव. तुला जरी अजित पवारनी याच्यातून टाळलं असेल, क्लीन चिट दिली असेल, तुला देवेंद्र फडणवीसनी सूट दिली असेल, तू लय वाईट काम केलेलं आहेस. तू ध्यानात ठेव एवढं. तू लय वाईट काम केलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीसनी सुद्धा त्याला याच्यातून 100% टाळलंय चौकशीतून. 100% क्लीन चिट दिली. कारण ह्यो 10-12 दिवस फरार जे होता धनंजय मुंडे, तर ह्यो नेत्याला भेटून हेच कामं करत होता. तिकडे जाऊन. ह्या मंत्र्याच्या पायावर लोळण घे, त्याचे पाय चाटेव, याचे पाय चाटेव आणि ह्या चौकशीपासून त्याला बाजूला राहायचं होतं. त्यांनी केलं. आता आमचा सरकारवरचा विश्वास उडाला. इतकं नालायक सरकार आम्ही बघितलंच नाही आणखी. बरं. एखाद्याच्या लेकराचा जर घातपात करायला लागलेत गरीबाचा, तर सरकारचं काम असतं, सरकारची जबाबदारी असती, फडणवीसांची जबाबदारी असती, अजित पवारची जबाबदारी असती, की आपण ते न्यायालाच लावायचं, कडीलाच लावायचं. हे काम सरकारची जबाबदारी म्हणून असतं. गरीबाचे लेकरं तेव्हा मारायला निघालाय आणि तुम्ही त्याला वाचविता? तो टाळा म्हणला मला या चौकशीपासून, म्हणून तुम्ही त्याला टाळायला लागला. आता त्या वर्ष बंगल्यावरच्या देवबाप्पांनी सांगितलं जणू 24 तारखेला पूजा कर वैद्यनाथाची आणि लाग प्रचाराला. हे पण सांगितलं जणू. मला तुम्ही फडणवीस साहेब याच्यात राजकारण करायला नको होतं. अजित पवारने तर अजिबात करायला नको होतं. फडणवीस साहेब तुम्हाला एक सांगू का? तुम्ही त्याच्या पापात भागीदारी होऊ नका. म्हणजे तशी आम्ही तुम्हाला तुम्हाला शंका यायला लागली. फडणवीस हो, शंका का नाही येणार? शंका का नाही येणार? हे बघा, जर त्यांनी अजित पवारला आणि फडणवीसला त्या धन्या मुंड्यांनी सांगितलं असलं, तर किती वाईट गोष्ट आहे. एक गरिबाच्या लेकराचा तो आमच्यासारख्या समाजाचं काम करणाऱ्याचा जर घातपात करायला निघाला, जेवणात औषध घालणार किंवा ॲक्सिडेंट घडवून आणणार, इतकं जर वाईट कृत्य करणार असला, तर सरकार म्हणून तुमची जबाबदारी नाही. तुम्ही कसं वाचवता त्याला? त्याच्या पापात फडणवीस साहेब तुम्ही का सहभागी होता?
याच्यात कुणीच राजकारण करू नये. याच्या सखोल खोलापर्यंत जायला पाहिजे. आरोपी वकील कोण आहेत बघा. हां? बरं. तुम्ही मु काय येड्यात काढता आम्हाला? मुख्यमंत्री मी काय सांगतो, मी जसा जे-आर काढला, तसा एक शब्द सुद्धा फडणवीस साहेबाच्या, अजितदादाच्या, शिंदे साहेबाच्या विरोधात बोललो नाही. कारण मी कधीही खरं काम करतो. मला खोटं जमत नाही. मग आता तुम्ही माझा त्याने घातपात केला. तुम्ही याच्यात सखोल जायला पाहिजे होतं. त्याला चौकशीला घ्यायला पाहिजे होतं. त्याला अटक करायला पाहिजे होतं. का नाही केलं? का नाही केलं? आम्ही मराठी शांत केलेत का नाहीत? आणि मराठ्याला माझा हात जोडून आव्हान आहे. तुम्ही फक्त शांत राहा. इथून पुढे सुद्धा मी बघतो. मी याची पाठ पुरवितो कशी पुरवायची. बरं. आता कारण मुख्यमंत्र्यांवरती तुमचा विश्वास राहिलाय का? कसा राहील? फडणवीस साहेबांना, अजितदादाला आणि शिंदे साहेबांना एक शब्द सुद्धा मी मराठा आरक्षणाचा जी-आर काढल्यापासून बोललोच नाही. आजही बोलायचं माझं काही कारण नव्हतं. काहीच कारण नव्हतं. पण जबाबदार तुम्ही आहेत. फडणवीस साहेबांनी ते अजित पवार. ह्यो जर त्यांना जाऊन तिथं म्हणतोय, कारण ह्यो जो बीडचा खांचन का कोण धरलाय, त्यो ते जो 2 जे आरोपी अटक आहेत, त्यातल्या एका आरोपीला 3 वाजता बोललेला आहे, तिसरा पारा. सायंकाळी 3 वाजता. त्याच्यानंतर हेच पाठ धरलेली आहेत. त्याच्यातल्या दुसऱ्या आरोपीला ह्यो धन्या मुंडे स्वतः बोलतोय. 11:45 रात्री एवढे मोठे काय मग पुरावे असून सुद्धा तुम्ही त्या चौकशीला बोलत नाही. यांची बैठक रेस्ट हाऊसला झाली. या 2 आरोपीची, तो बीडचा एक तिसरा आरोपी आणि धनंजय मुंडे यांची जर रेस्ट हाऊसला बैठक झाली, तुम्ही टॉवर लोकेशन घेतले नाही का त्यांचे? घेतले नाही का तुम्ही? बरं. मग हे जाणून बुजून अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे त्याला याच्यातून क्लीन चिट द्यायला लागलेत. हे त्याला यातून सोडून द्यायला लागलेत आणि मागणी त्याची सुद्धा तशी, मला एवढ्या वेळेस याच्यातून टाळा. 100% तो घातपाताच्या मॅटरमध्ये आहे म्हणून चौकशीला आलेला नाही. म्हणून आमचा आता सरकारवरचा विश्वास उडालाय. आम्हाला तुमचं संरक्षण नको. तुमचं संरक्षण काढून घ्या. उद्या किंवा परवा सकाळी आम्ही एसपीला अर्ज देणार आहेत. तुमचा एकही पोलीस आम्हाला नको. तुमचे पुरे काढून घ्या ते. काही गरज नाही. मोकळं मैदान पाहिजे ना तुम्हाला मला मारायला. आरोपी सोडायला कोण आहेत ते धरलेले वकील? ते सुटल्यावरती त्यांना मारायला मोकळं पटांगण पाहिजे ना. पोलिस कशाला पाहिजेत? आणखीन त्या धरण्याची दुसरी काही टोळी असेल तर तिला मारायला मोकळं रान पाहिजे. हां, आम्ही क्षेत्रीय मराठी आहेत. ओरिजिनल. ओरिजिनल ते बी. किती बी येऊ दे तू अंगावर. हां, माझं संरक्षण करायला मी खंबीर आहे आणि माझा मराठा समाज सुद्धा संरक्षण करायला माझं खंबीर आहे. तुमचं पोलीस एकही नको फडणवीस साहेब, ते पुरे काढून घ्या. हां, एक बी नाही पाहिजे मला. मी उद्या किंवा परवा अर्ज करायला लागलो, तुमचा एकही पोलीस नाही पाहिजे आम्हाला. अजिबात नाही पाहिजे. आम्ही आमचं बघतो काय करायचं ते. पण फडणवीस साहेब तुम्हाला एकच सांगतो, अजित पवार तुम्हाला सुद्धा सांगतो, तुम्ही इतकं वाईट काम करायला लागलात ह्या पापात सहभागी होऊन, तुम्ही त्याला वाचून याचे परिणाम तुम्हाला मी 2029ला इतके वाईट भोगायला लावणार आणि मधल्या काळात सुद्धा मराठी तुम्हाला भोगायला लावणार. फक्त मराठीने शांत राहा. मी यांचं संरक्षण मला नको, हे मी काढून टाकायला लावणार उद्या परवा. मोकळं मैदान ठेवायचं. बघू कोण अंगावर येतंय. हां, कोणाची किती गांडीत दम आहे ना, बघूयात आपण. असे करणार आहात. काय नेमके हे खुलासे आहेत? काही दिवसापूर्वी तुमच्या हत्येचा कट रचल्यासंदर्भात धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. काय सांगणार या संदर्भात? तर ती घटना सत्य आहे, की माझा घातपात धनंजय मुंडेने घडवून आणला होता. परंतु मी सतर्क आहे, सावध आहे, जातवान मराठा आहे. त्याच्यामुळं त्याच्यात एवढी हिंमत नाहीये, की मला तो मारू शकेल. कारण मी मरायला एवढा सस्ता नाहीये. मी सगळ्याचे पाठ पुरविणार आहे. आणि असले हिजडे चाळे करणाऱ्याला तर मोजतच नाही मी. कुठं जेवणातून औषध घाल, कुठं गाडीनं ॲक्सिडेंट करून आण. यांची तर पाठ पुरायला मी खंबीर आहे आणि खमक्यापण आहे. हे मी सिद्ध पण केलंय आणि त्यालाही कळालंय आता, की त्याचं नेटवर्क किती कमजोर आहे. कारण त्याच्या नेटवर्कातून जर आम्हाला माहित्या मिळतात घातपात करणारे, तर आम्ही सुद्धा खूप पुढचे आहेत. परंतु आम्हाला काल जरा उशिरा एक गोष्ट कळाली. कारण ती सत्य आहे. त्यांनी जणू अजितदादांना, अजित पवाराला सांगितलंय, की जाऊन तिथं, की मला या घातपाताच्या जरांगे पाटलाचा जो घातपाताचा प्रकार केलाय, अ, त्याच्या चौकशीपासून मला वाचवा. मला टाळा, टाळा शब्द वापरला. टाळा मला त्या चौकशीपासून जाण्यापासून. मला म्हणजे साथ द्या. अंतर्गत माहिती तुम्हाला मिळाली. हो, मला साथ द्या. मी याच्यानंतर करणार नाही. मी जर चौकशीला गेलो, तर मराठीचे लोकं माझ्या लोकाला मारतील. तेव्हापासून तो फरारच आहे. तो आता फरारच आहे त्या दिवसापासून. हेच कुटाणा करत होता ते फडणवीस साहेबाकडे जाऊन, त्याच्याकडे जाऊन.
कारण ते माझ्या लोकांना मी जर चौकशीला गेलो, तर माझ्या लोकाला ते मराठी मारतील असं म्हणतो. जात म्हणत नाही. त्याचा अर्थ असा आहे, की ती लाभार्थी टोळी आणि याची जात याच्यामध्ये पडत पण नाही. कारण तू काही कुठाने करणार रोज. ते बिचाऱ्या वंजाऱ्याला मध्ये घेऊन पडतो, ओबीसीला मध्ये घेऊन पडतो. त्याच्यामुळे त्यांनी ती खालच्या स्तराचा शब्द वापरला आता. माझ्या लोकाला मारतेन, मराठी मला वाचवा. दादाच्या पायावर लोटांगण घेतो जणू तो दादा, अजित पवार त्यो. त्या अजित पवाराच्या आणि त्यो ह्या पापात सहभागी व्हायला लागला तो अजित पवार, की तो आमचा गरिबाच्या लेकराचा घातपात करणार आणि त्याला सोडवण्यासाठी अजित पवार ताकद वापरणार. हेच फडणवीस साहेबाकडे म्हणला जणू तो. म्हणजे अजित पवार यासाठी ताकद वापरतायत. हो, वापर. मग चौकशीला कसं काय? एवढं मोठं घटना घडवून आणतोय तो. ही लहान घटना नाहीये घातपाताची माझ्या आणि सरकार त्याला क्लीन चिट देते. हेच फडणवीस साहेबांना सुद्धा बोललाय तो, देवेंद्र फडणवीसला सुद्धा. मग आता त्याला याच्यातून टाळा चौकशीतून. तुम्ही असे लोक सोडणार. संतोष भैयाच्या हत्याकांडातून खून केला संतोष भैयाचा, त्यातून तुम्ही सोडलं. महादेव मुंडेच्या प्रकरणातून तुम्ही सोडलं. ते बापू आंधळेच्या प्रकरणात हेवचे, सगळ्या प्रकरणात हेवचे शेकडो. तुम्ही सोडून देणार. आज माझा घातपाताचा विषय केला त्यानं. त्याची ती स्टाईल आहे काम करायची, की त्यांचे ज्याचा खून करायचा त्याच्या जवळचे लोक वापरायचे. अशी तिची पद्धत आहे. आणि म्हणाल ते त्यांचेच बेट्या मुंड्या, तुम्हाला नाद लागलेला आता एवढं ध्यानात ठेव. तुला जरी अजित पवारनी याच्यातून टाळलं असेल, क्लीन चिट दिली असेल, तुला देवेंद्र फडणवीसनी सूट दिली, तू लय वाईट काम केलेलं आहेस. तू ध्यानात ठेव एवढं. तू लय वाईट काम केलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीसनी सुद्धा त्याला याच्यातून 100% टाळलंय चौकशीतून. 100% क्लीन चिट दिली. कारण ह्यो 10-12 दिवस फरार जे होता धनंजय मुंडे, तर ह्यो नेत्याला भेटून हेच कामं करत होता. तिकडे जाऊन ह्या मंत्र्याच्या पायावर लोळण घे, त्याचे पाय चाटेव, याचे पाय चाटेव आणि ह्या चौकशीपासून त्याला बाजूला राहायचं होतं. त्यांनी केलं. आता आमचा सरकारवरचा विश्वास उडाला. इतकं नालायक सरकार आम्ही बघितलंच नाही आणखी. एखाद्याच्या लेकराचा जर घातपात करायला लागले गरीबाचा, तर सरकारचं काम असतं, सरकारची जबाबदारी असती, फडणवीसांची जबाबदारी असती, अजित पवारची जबाबदारी असती, की आपण ते न्यायालाच लावायचं, कडीलाच लावायचं. हे काम सरकारची जबाबदारी म्हणून असतं. गरीबाचे लेकर तेव्हा मारायला निघालाय आणि तुम्ही त्याला वाचविता. तेव्हा टाळा म्हणला मला या चौकशीपासून, म्हणून तुम्ही त्याला टाळायला लागला. आता त्या वर्ष बंगल्यावरच्या देवबाप्पांनी सांगितलं जणू 24 तारखेला पूजा कर वैद्यनाथाची आणि लाग प्रचाराला. हे पण सांगितलं जणू. मला तुम्ही फडणवीस साहेब याच्यात राजकारण करायला नको होतं. अजित पवारने तर अजिबात करायला नको होतं. फडणवीस साहेब तुम्हाला एक सांगू का, तुम्ही त्याच्या पापात भागीदारी होऊ नका. म्हणजे आम्ही तुम्हाला फडणवीस हो, शंका का नाही ना, शंका का नाही ना. हे बघा, जर त्यांनी अजित पवारला आणि फडणवीसला त्या धन्या मुंड्यांनी सांगितलं असलं, तर किती वाईट गोष्ट आहे. एक गरीबाच्या लेकराचा तो आमच्यासारख्या समाजाचं काम करणाऱ्याचा जर घातपात करायला निघाला, जेवणात औषध घालणार किंवा ऍक्सिडेंट घडून आणणार, इतकं जर वाईट कृत्य करणार असला, तर सरकार म्हणून तुमची जबाबदारी नाही. तुम्ही कसं वाचवता त्याला? त्याच्या पापात फडणवीस साहेब तुम्ही का सहभागी होता? याच्यात कुणीच राजकारण करू नये. याच्या सखोल खोलापर्यंत जायला पाहिजे. आरोपी वकील कोण आहेत बघा. तुम्ही काय येड्यात काढता आम्हाला? मुख्यमंत्री मी काय सांगतो, मी जसा जे-आर काढला तसा एक शब्द सुद्धा फडणवीस साहेबाच्या, अजितदादाच्या, शिंदे साहेबाच्या विरोधात बोललो नाही. कारण मी कधीही खरं काम करतो. मला खोटं जमत नाही. मग आता तुम्ही माझा त्याने घातपात केला, तुम्ही याच्यात सखोल जायला पाहिजे होतं. त्याला चौकशीला घ्यायला पाहिजे होतं. त्याला अटक करायला पाहिजे होतं. का नाही केलं? का नाही केलं? आम्ही मराठी शांत केलेत का नाहीत? आणि मराठ्यानं माझा हात जोडून आव्हान आहे, तुम्ही फक्त शांत राहा. इथून पुढे सुद्धा मी बघतो, मी याची पाठ पुरवितो कशी पुरवायची. कारण मुख्यमंत्र्यांवरती तुमचा विश्वास राहिला कसा राहील? फडणवीस साहेबांना, अजितदादाला आणि शिंदे साहेबांना एक शब्द सुद्धा मी मराठा आरक्षणाचा जी-आर काढल्यापासून बोललोच नाही. आजही बोलायचं माझं काही कारण नव्हतं. काहीच कारण नव्हतं. पण जबाबदार तुम्ही आहेत. फडणवीस साहेबांनी ते अजित पवार हे जर त्यांना जाऊन तिथं म्हणतोय, जर हे धनंजय मुंडे तिथं जाऊन त्यांना सांगतोय, मला घातपाताच्या जरांगे पाटलाच्या चौकशीपासून टाळा, मला वाचवा, याच्यानंतर मी काही करणार नाही, हेच फडणवीसला जाऊन सांगतोय तो, तर हे किती अवघड आहे. जर ते हे जाऊन सांगतोय तर हे किती अवघड आहे. हे किती मोठा कट रचू लागायला सुद्धा
मग असं म्हणावं लागेल म्हणायचं नसलं तरी अजितदादा आणि फडणवीस बी सोबत आहेत त्याचा असा अर्थ होतो. माझा घातपाताचा म्हणजे कट तसं रचू तुम्हाला लागेल. वाटतं की त्यांनी वाटणार नाही तर काय, तो जर सरळ सरळ तिकडं तुमच्या आडवी लपतोय 10-12 दिवस तो फरार आहे तुमच्याकडं. त्या मंत्र्याला भेट, त्या मंत्र्याला भेट, त्याच्या पायासाठी त्याच्या पायावर लोळंगी. ह्या घटनेपासून वाचण्यापासून. कारण सांगतो मी त्याचं. कारण ह्यो जो बीडचा खानचान का कोण धरलाय, तो ते जो 2 जे आरोपी अटक आहेत, त्यातल्या एका आरोपीला 3 वाजता बोललेला आहे. तिसरा पार 3 वाजता. त्याच्यानंतर हेच पाठ धरलेली आहेत. त्याच्यातल्या दुसऱ्या आरोपीला ह्यो धन्या मुंडे स्वतः बोलतोय. 11:45-12ला रात्री एवढे मोठे काय मग पुरावे असून सुद्धा तुम्ही त्या चौकशीला बोलत नाही. यांची बैठक रेस्ट हाऊसला झाली. या 2 आरोपीची, तो बीडचा एक तिसरा आरोपी, यांची जर रेस्ट हाऊसला बैठक झाली, तुम्ही टॉवर लोकेशन घेतले नाही का त्यांचे? घेतले नाही का तुम्ही? बरं. मग हे जाणून बुजून अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे त्याला याच्यातून क्लीन चिट द्यायला लागलेत. हे त्याला यातून सोडून द्यायला लागलेत आणि मागणी त्याची सुद्धा तशी मला एवढ्या वेळेस याच्यातून टाळा. 100% तो घातपाताच्या मॅटरमध्ये आहे म्हणून चौकशीला आलेला नाही. म्हणून आमचा आता सरकारवरचा विश्वास उडालाय. आम्हाला तुमचं संरक्षण नको. तुमचं संरक्षण काढून घ्या. उद्या किंवा परवा सकाळी आम्ही एसपीला अर्ज देणार आहेत. तुमचा एकही पोलीस आम्हाला नको. तुमचे पुरे काढून घ्या ते. काही गरज नाही. मोकळं मैदान पाहिजे ना तुम्हाला मला मारायला. आरोपी सोडायला कोण आहेत ते धरलेले, वकील. ते सुटल्यावरती त्यांना मारायला मोकळं पटांगण पाहिजे ना. पोलिस कशाला पाहिजे? आणखीन त्या धरण्याची दुसरी काही टोळी असेल तर तिला मारायला मोकळं रान पाहिजे. आम्ही क्षेत्रीय मराठी आहेत, ओरिजिनल. ओरिजिनल ते बी. किती बी येऊ दे तू अंगावर. माझं संरक्षण करायला मी खंबीर आहे आणि माझा मराठा समाज सुद्धा संरक्षण करायला माझं खंबीर आहे. तुमचं पोलीस हे काही नको फडणवीस साहेब, ते पुरे काढून घ्या. एक बी नाही पाहिजे मला. मी उद्या किंवा परवा अर्ज करायला लागलो, तुमचा एकही पोलीस नाही पाहिजे आम्हाला. अजिबात नाही पाहिजे. आम्ही आमचं बघतो काय करायचं ते. पण फडणवीस साहेब तुम्हाला एकच सांगतो, अजित पवार तुम्हाला सुद्धा सांगतो, तुम्ही इतकं वाईट काम करायला लागलात ह्या पापात सहभागी होऊन, तुम्ही त्याला वाचून याचे परिणाम तुम्हाला मी 2029ला इतकं वाईट भोगायला लावणार आणि मधल्या काळात सुद्धा मराठी तुम्हाला भोगायला लावणार. फक्त मराठीने शांत राहा. मी यांचं संरक्षण मला नको, हे मी काढून टाकायला लावणार उद्या परवा. मोकळं मैदान ठेवायचं. बघू कोण कोण अंगावर येते.